भावांनो, या कलियुगामध्ये पारनेरचं नाव जर का इतिहासामध्ये कुठं नोंदलं जाईल तर ते अण्णा हजारेंनंतर फक्त निलेश लंके यांचं नोंदवलं जाईल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण या माणसानं जसं की अण्णा हजारेंनी या संसदेमधल्या 543 नगरांना गुडघ्यावरती आणलं होतं, तसं या महाराष्ट्रामध्ये नाही, या देशामध्ये आता निलेश लंके नावाचं वातावरण भोंगावत आहे. कारण आता मी कांद्यावर बोलणार नाही, दुधावर बोलणार नाही, तेच मुद्दे ऐकून ऐकून आता शेतकरी सुद्धा घोंगावायला लागलेला आहे. पण भावांनो, ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे. लोकशाही आता एका कचाट्यामध्ये सापडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही आपली स्वातंत्र्याची, आपल्या जिल्ह्याची दुसरी लढाई आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अरे 50-50 वर्ष झाले हेच लोक राज्य करतात, या पक्षातून त्या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात. आता फक्त पितृपक्षच राहिला आणि चिन्ह कावळाच घ्यायचं राहिलं. तेच लोक 50 वर्षात येऊन सांगणार का मला या भागाचा विकास करायचा आहे, या भागाला पाणी द्यायचंय. आपलं विलय चांगलं चाललंय. जो तो आला गडी आला का म्हणतो पाणी देणार आहे, 4 पिढ्या म्हणतात पाणी देणार आहे. ती फक्की टाकली का आपल्याला वाटतं पाणी द्यायला लागलं, याला मतदान करू. पण 50 वर्षात मिळत लागलं आणि आपल्या पाणी किती गेलं ते. कारण भावांनो, ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे. ज्या निलेश लंके यांना या ठिकाणी यांचा संवाद केले नाही म्हणते म्हणणार गुंड आहे, पण निलेश लंकेने यावेळी ठरवलेलं आहे मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. आणि तुम्हाला सांगतो ही वेळ परत परत येणार नाही. काही विकास फुटलेला नाही दक्षिणच्या भागाचा, फक्त उत्तर राखीव झाला म्हणून हे दक्षिणकडे आले. पण आता हे पार्सल उत्तरेला गेल्याशिवाय थांबणार नाही. ही खुंगार बांधून तुम्हाला घराच्या बाहेर पडायचंय. असा आवाज पाहिजे. कारण छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये मोठमोठी लोक त्यांच्या बाजूने नव्हते, त्यांच्या बाजूने सर्वसामान्य शेतकरी, मध्ये रांगडा शेतकरी, शेता भातामध्ये राहणारा शेतकरी त्यांच्या बाजूने होता. इथं तुमच्या तालुक्यामधले कोणी त्यांच्या बाजूने असतील, ही माणसं मूड बरं आहे पण आपण ठीक बरं आहे. इतिहास घडू शकतो. कारण जो माणूस आपल्या स्वाभिमानाला जागा ठेवून या ठिकाणी जगण्याची उमेद करू शकत नाही, तो माणूस बनून घेण्याच्या लायकीचा नाही. काय कुणाला घाबरायची गरज नाही. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात आमच्यावर दबाव. अरे मी सांगेल दबाव घ्यायचा तर तुमच्या आई बापाचा घ्या. ज्या आई बापाने मला जन्म दिला, या काबाड कष्ट करून या शेतामध्ये राबून मला जन्म दिला, त्या आई बाबाचा फोटो तुमच्या आमच्या स्टेटसवरती असला पाहिजे. ही खुंडाट बांधून तुम्हाला आम्हाला बाहेर पडायचंय. येणाऱ्या 13 तारखेला गुलाल तर आपलाच होणार आहे, पण विजयाची सभा ही लोणीमध्ये ठेवावी लागणार आहे. काँग्रेसने इकडे तिकडे सभा घ्यायची नाही. कारण यांच्याकडे पैसा भरपूर आहे, पण जिल्हा परिषद आमदारकी खासदारकी नसली तर झोपच येत नाही. माशासारखं बेचैन होतं. पण आता या ठिकाणी वेळ थोडा आहे म्हणून मी या ठिकाणी जास्त काय बोलत नाही. पण तुम्हाला मला सांगतो, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. गावाच्या गाव एकवट केली आहेत, गाव पॅक होत आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, आता ही लढाई शेवटची लढाई आहे. या माणसानं समोरच्या माणसात डोळे घालून मर्दासारखी नजर मिळवली आहे. आपल्याला ती नजर खाली पडून द्यायची नाही आहे. कारण ही लढाई निलेश लंकेची नसून ही लढाई तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. म्हणून मी या ठिकाणी जमलेल्या सगळ्या तरुण बांधवांना सांगतो, आता 13 तारखेपर्यंत फक्त तुतारी वाजवणार